माजी खासदार सुजय विखे यांचा नवा प्रताप समोर आलाय। सुजय विखे यांची जीभ घसरली आहे। शिर्डी देवस्थानच्या या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांनी शिर्डी देवस्थानाच्या प्रसादालयामध्ये जेवण करतात। याला सुजय विखे आता फुकट जेवणारे लोक म्हणत आहेत आणि त्या ठिकाणी पैसे आकारा। अनेक भिकारी या ठिकाणी जेवायला जात आहेत। महाराष्ट्रात भिकारी एकवटले आहेत असं वक्तव्य एका जबाबदार माजी खासदारांनी केलंय। माजी खासदार सुजय विखे यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केल्यानंतर सर्व स्तरातून आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। शिर्डी येथे साई प्रसादालयामध्ये जेवणारे फुकट जेवणारे आहेत असं वक्तव्य आता या ठिकाणी माजी खासदारांनी केलंय। साई भक्तांच्या या ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आहेत। मोठ्या भक्तिभावानं साईबाबांचा प्रसाद घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी शिर्डीत येत असतात। शिर्डीत आल्यानंतर प्रसादालयामध्ये साईबाबांचा प्रसाद म्हणून ते या ठिकाणी जेवण करत असतात। तर हेच जेवण लोक फुकट जेवत आहेत असं वक्तव्य माजी खासदारांनी केलंय। जेवण देऊ राहिले 25 रुपये केलं पाहिजे, पेड केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। अख्खं देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत। आणि म्हणून आम्ही आपल्याला आवर्जून विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था, मी जी स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच, पण आपण जो संकल्प केलेला आहे की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली, त्या जमिनीवर पुढच्या 3 वर्षामध्ये 100 कोटी रुपयाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18, अहमदनगर।